नमस्कार मित्रांनो, आपण शेळीपालन आणि गावरान कुक्कुटपालन ह्या आपल्या शेतीविषयक आणि उद्योगविषयक चॅनलला तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहे की बाबा शेळीपालन खरंच परवडतं का आपल्याला, शेळीपालन करावं का. यूट्यूब चॅनलला सांगितलं जातं किंवा फार्मवाले सांगतात बाबा असं गणित आहे तसं गणित आहे, हे परवडतं का. तर मित्रांनो, तुम्ही जर तुमच्याकडे 20 शेळ्या असतील, चांगल्या क्वालिटीच्या 20 शेळ्या असतील, त्या 20 शेळ्या तुमच्या 14 ते 15 महिन्यात 2 वेळा येतात. 14 ते 15 महिन्यातून 2 वेळा त्या 20 शेळ्या पिल्ली देतात. साधारणतः एक शेळी बघितलं तर एखादी शेळी 2 पिल्ली देते, एखादी 3 देते, एखादी 1च पिल्लू देते. साधारणतः आपण आवडेज पकडलं बाबा 20 शेळ्यांचं 30 पिल्ली मिळतील एका टायमिंगला. असे 2 टायमाला म्हणलं तर 14 ते 15 महिन्यात तुम्हाला 60 पिल्ली तयार होतील. ह्या 60 पिल्ल्यांचं जर तुम्ही योग्य प्रकारे संगोपन केलं, पोट भरून खाद्य, थोडंफार पौष्टिक आहार बाकीचा तुम्हाला मका वगैरे असे जे दिलं तुम्ही, तर एका पिल्लामागे तुम्हाला कमीत कमी तुमचा सगळा खर्च जाऊन 7 ते 8 हजार रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट राहतं. आपण 7च हजार जरी धरला तरी 60 पिल्लांचं तुम्हाला सांगतो जवळजवळ 4,20,000 रुपये तुमचा हा नेट प्रॉफिट आहे 14 ते 15 महिन्यात. 20 शेळ्यामागं तुम्हाला एक 4,20,000 म्हणजे 4.25 लाखाच्या आसपास रुपये राहतात तुम्हाला. पण हे कधी राहतात हे गणित कागदावर काढून नाही जमत. ह्याच्यासाठी तुम्हाला शेळीच्या गाभण अवस्थेपासून शेळी वेल्यानंतर शेळीचा खुराक, पिल्लांचा खुराक, पिल्लांचं व्यवस्थित रोगराईंचं कडे लक्ष देणं, शेळीच्या रोगराईकडे लक्ष देणं, सर्दी, खोकला, ठसकणे, इतर गोष्टी ह्या शेळीकडे येतात. पिल्लं हागवण लागणे या गोष्टीने मारतात. ह्या गोष्टीकडे तुमचं काटेकोरपणे लक्ष असेल तरच तुम्हाला याच्यातून फायदा हा मिळू शकतो. साधारणतः शेळीला तुम्हाला तुमची शेळी वेल्यानंतर कमीत कमी 1.5 महिन्यात ते 2.5 महिने या कालावधीत त्या शेळीनं माज केला पाहिजे. त्या माजाच्या कालावधीत शेळी लागून निघली पाहिजे. जर शेळीनं 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 8 महिने, वर्षभर जर माजच नाही केला किंवा लागलीच नाही, माज करून लागलीच नाही, गाभण झाली नाही, तर शेळीपालन मित्रांनो अजिबात परवडत नाही. का तर तुम्हाला 1.5 वर्षातून एकदा पिल्लू मिळणारा आणि मग नाही परवडत ते तुम्हाला. तुम्हाला जर शेळीकडून फायदाच पाहिजे असेल तर ती शेळी तुमची 14-15 महिन्यात 2 वेळा तिनं पिल्ली दिली पाहिजेत. मग त्यासाठी शेळी वेली की 1.5 ते 2.5 महिन्यात त्या शेळीनं माज केला पाहिजे. मग माज करायसाठी काय करावं लागते बाबा, त्या शेळी सुरुवातीला गाभण काळातच तिला असं योग्य मिनरल, योग्य खुराक हा दिला पाहिजे, जेणेकरून ती वेल्यानंतर तिच्या अंगातील, या शरीरातील जी खनिज वगैरे इतर गोष्टीची तिला कमतरता भासली नाही पाहिजे. आणि जरी झालंच तरी तुम्ही तिचा खुराक ह्या गोष्टीतून तुम्ही तिला ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शेळ्यामध्ये आपले शेळे असते त्याच्यामध्ये एका बोकडाची गरज कायम असलं पाहिजे. कसं आहे, बोकडाच्या वासानं, बोकडामुळं शेळ्या माज करतात, माजावर येतात. तुमच्या शेळीत जर बोकड नसेल तर मग काय उपयोगाचं नाही. मग ती शेळ्या माज करत नाही, त्या मग दुसरीकडे घेऊन जायच्या तोपर्यंत त्या शेळीचा माज, ती शेळी लागून निघते नाही निघते, दुसऱ्या बोकडापाशी थांबते नाही थांबते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः लॉसमध्ये गेलो की शेळ्यांनी माज नाही केल्यामुळे किंवा गाभण नाही राहिल्यामुळं पहिले काही दिवस मी स्वतः लॉसमध्ये गेलेलो आहे. माझ्या अनुभवाला सांगतो तुम्हाला. जर मित्रांनो तुम्हाला शेळीपालन सक्सेस व्हायचं असेल तर शेळीने माज केला पाहिजे, शेळी लागून निघली पाहिजे.